29 ऑगस्टला मनोज जरांगे पाटील आणि त्यांचा ताफा मुंबईला धडकणार आहे। याचबरोबर गणेशोत्सव सुद्धा महाराष्ट्रात सध्या सुरू आहे। मोठ्या जल्लोषात गणेशोत्सवाचा आनंद घेताना नागरिक दिसून येत आहेत। मात्र अशातच उद्या आणि परवा म्हणजे 29 आणि 30 ऑगस्टला पावसाची नेमकी काय स्थिती असणार आहे हे समजून घेणं महत्त्वाचं आहे। तर 29 तारखेचा हा मॅप आहे। यामध्ये आपण बघू शकतो की पुणे, सातारा आणि कोल्हापुराचा जो घाटाचा पट्टा आहे, या घाटाच्या पट्ट्याला ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे। म्हणजे मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची या पट्ट्यात शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे। तर पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग याचबरोबर उत्तर महाराष्ट्रातला हा जो सगळा पट्टा आहे, जळगाव, धुळे, नंदुरबाराचा, याचबरोबर मध्य महाराष्ट्रातले हे काही जिल्हे आहेत आणि विदर्भातल्या सुद्धा काही जिल्ह्यांना येलो अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे। मुंबईला आणि पुण्याला मात्र कोणताही अलर्ट हवामान खात्याने दिलेला नाहीये। म्हणजे उद्या मराठा आंदोलन मुंबईला धडकणार असलं तरी मुंबईत कोणताही अलर्ट हवामान खात्याने दिलेला नसल्यामुळे मुंबईत उद्या पाऊस पडण्याची शक्यता नसणार आहे। तर 30 तारखेलाही बऱ्यापैकी पाऊस ओसरलेला महाराष्ट्रातून दिसतोय। इकडे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि त्याला लागून असलेल्या घाटाच्या परिसराला येलो अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे। तर विदर्भातल्या काही जिल्ह्यांमध्ये सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे। त्यामध्ये नागपूर, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, अमरावती, अकोला या जिल्ह्यांचा त्यामध्ये समावेश असणार आहे। तर उद्या आणि परवा म्हणजे 29 आणि 30 तारखेला अशा पद्धतीचं वातावरण महाराष्ट्रात असणार आहे। Manikchand Oxyrich, proudly Indian.